श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला येणारी जी दीपअमावस्या आहे म्हणजेच येत्या बुधवारी जी दीपअमावस्या आहे, तर या दीपअमावस्याच्या दिवशी जी स्त्री दीपअमावस्याला या 11 दिव्यांचा उपाय करेल तिच्या आयुष्याचं सोनं होईल. तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बघा या 11 दिव्यांचा चमत्कारी उपाय. तर 11 दिवे लावले की लक्ष्मी मागे फिरत नाही, देवही प्रसन्न होतो. जी स्त्री 11 दिवे लावते तिच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते. दीप अमावस्या 11 दिव्यांचा हा गुप्त उपाय तुम्ही करा आणि घर पैशांनी भरेल असा हा उपाय आहे. आज आपण एक असे रहस्य उलगडणार आहोत ज्यामुळे तुमच्या 7 पिढ्यांवरील दारिद्र्य हे नष्ट होईल, ज्यामुळे तुमच्या घरात सतत पैसे, भरभराट आणि सुखशांती राहील. आपण ऐकलं असेल, दीप अमावस्येला लावलेले दिवे केवळ अंधार दूर करत नाहीत, तर घरातील दारिद्र्य, संकट आणि नकारात्मक शक्ती देखील नष्ट करतात. पण हे दिवे कोठे, कसे आणि किती लावायचे हे फार कमी लोकांना माहीत आहे. त्यासाठीच आज आपण पाहणार आहोत की दीप अमावस्येच्या रात्री लावायचे 11 दिवे आणि त्यांच्या पाठीमागील रहस्य. म्हणजेच आपण ही माहिती ऐकून, समजून आणि तुम्ही ती प्रत्यक्षात अंमलात आणायचं आहे, म्हणजे तुमचे जीवन बदलून जाईल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थित समजेल. तर सगळ्यात आधी आपल्याला दीप अमावस्याचे महत्त्व, दीप अमावस्या म्हणजे काय, याला वातपौर्णिमा असेही म्हटले जाते. म्हणजेच हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या शक्तिशाली असतो. या दिवसापासूनच श्रावण महिन्याला सुरुवात होत असते, म्हणजेच प्रत्येक सणाला सुरुवात होत असते. अमावस्या म्हणजे अंधार आणि दीप म्हणजे प्रकाश. या दिवशी प्रकाशाचा साजरा केला जातो. वाईट शक्ती असेल, भूतबाधा असेल, दारिद्र्य असेल आणि ग्रहदोष असेल यांना नष्ट करण्याचा हा दिवस असतो. शास्त्रात सांगितलं आहे की या दिवशी लावलेला प्रत्येक दिवा घरातील प्रत्येक संकट दूर करत असतो. आता दिव्यांचे 11 शक्तिशाली उपाय ते कसे करायचे, तर सगळ्यात आधी आपल्याला देवघरात दिवा लावायचा. शुद्ध देशी तूप वापरून, म्हणजे शुद्ध देशी गाईचा तुपाचा दिवा लावायचा. देवाला प्रथम दिवा अर्पण करा. तुपाचा दिवा लावल्याने देवी प्रसन्न होते. घरात शांतता, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा वाढत असते. आता घराच्या उंबरठ्यावर दिवा लावायचा आहे. उंबरठ्यावर दिवा म्हणजे संरक्षणाचं कवच असतं. वाईट शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही. तसेच दारिद्र्य घराबाहेरच राहत असते. नंतर आहे तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावावा, जेणेकरून तुळस देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे. तिच्या मुळाशी दिवा लावल्याने पाप नष्ट होते. कुटुंबात आरोग्य आणि आनंद नांदत असतो. तसेच घराच्या 4ही कोपऱ्यांमध्ये दिवे लावा. म्हणजेच जसं की तुमचं हॉल असेल किंवा बेड असेल किंवा किचन असेल, यापैकी कोणत्याही कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिवे लावायचे आहे. प्रत्येक कोपऱ्यात ऊर्जा केंद्रित असते. कोपऱ्यात दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, तसेच वास्तुदोष हा दूर होतो. स्वयंपाकघरात दिवा लावा. म्हणजेच अन्न ही लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि स्वयंपाकघरात दिवा लावल्यानं अन्नदात्री लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होते. अन्नात शुद्धता, प्रेम आणि माया असते. तसेच पायऱ्यांजवळ दिवा लावा. पायऱ्यांजवळ दिवा म्हणजे घराची वाट प्रकाशमान ठेवणे. यामुळे घरात पडलेल्या पाहुण्यांवर शुभ प्रभाव पडतो. याने वास्तुशुद्धी होते. तसेच पाण्याजवळ दिवा लावा. जलतत्व शुद्ध होण्यासाठी दिवा लावायचा असतो. पाणी म्हणजे आयुष्य. दिव्यामुळे जलतत्वातून धनसंपत्तीचा प्रवाह सुरू होतो. तसेच दिवा घराच्या मध्यभागी म्हणजेच हॉलमध्ये, हॉल हा घराचा हृदय असतो. तिथे दिवा लावल्याने घरभर ऊर्जा पसरते. तसेच वादविवाद, भांडणं कमी होत असतात. नंतर अंगणात किंवा गच्चीत दिवा लावा. त्यामुळे बाहेरील अंधार हद्दपार करण्यासाठी बाहेरच्या नकारात्मक शक्तींना आत प्रवेश करता येत नाही. त्यानंतर 10 नंबरचा दिवा आहे. झाडांच्या बुंद्यांशी दिवा लावा. ज्यामुळे झाडे देखील देवस्वरूप असतात. झाडाजवळ दिवा लावल्याने ऋणानुबंध दूर होतात. पूर्वजांचे आशीर्वाद लाभतात. स्वतःच्या हाताने केलेला एक तेलाचा दिवा लावा. स्वतः तयार केलेला दिवा भावनेचा शक्ती समावेशक हा दिवा घरातील कोंडलेली ऊर्जा ही मोकळी करत असते. गुप्त ठिकाणी ठेवलेला दिवा दारिद्र्याचा संपूर्ण नाश करतो. दिवा लावताना लक्षात ठेवाव्यात अशा गोष्टी, म्हणजेच हात पाय स्वच्छ ठेवावेत. दिवे उजव्या हाताने लावायचे असतात.
दिवा लावताना ओम महालक्ष्मी मंत्र या मंत्राचा जप करावा। दिव्याला ओवाळावे। प्रत्येक दिव्याच्या ठिकाणी 1-2 मिनटं ध्यान करावे। कधी चपला लावून किंवा दिवा लावायचा नाही। महिलांनी शक्यतो साडीत पारंपरिक पोशाखात दिवा लावावा। दीप अमावस्येच्या रात्री 11 दिवे लावल्यानंतर एक खास ठिकाणी कुंडलीत धनयोग निर्माण करणारा दिवा लावावा। हा दिवा लावायचा घराच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यात। एका लहान चांदीच्या ताटात केवळ आपल्याला तिळाच्या तेलात 7 लवंगा घालून हा दिवा लावायचा आहे। त्यामुळे घरातील वातावरण हे सकारात्मक होत असतं। दिवा लावताना फक्त एक मंत्र म्हणायचा आहे, म्हणजेच ओम श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः। हा उपाय अत्यंत शक्तिशाली आहे। यामुळे घरात अचानक पैसे येतात, नशिबाची साथ मिळते, कर्जमुक्ती होते आणि नोकरी व्यवसायात वाढ होत असते। तसेच 7 पिढ्यांचे दारिद्र्य कसे नष्ट होते हे दिवे केवळ बाह्य अंधार नाही तर आध्यात्मिक अंधारही दूर करतात। स्त्री जेव्हा शुद्ध मनाने दिवे लावते तेव्हा तिच्या कुटुंबाच्या पूर्वजांना मुक्ती मिळत असते, म्हणजेच तिच्या कर्मबंधनात घट होत असते, म्हणजेच तिचं जे कर्म आहे ते कमी होत असतं आणि पुढच्या पिढ्यांसाठी मार्ग मोकळा होतो। म्हणूनच असं म्हणतात, जी स्त्री 11 दिवे लावते म्हणून 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होत असतं। तसेच या दिव्यांमुळे घरात कोणते बदल होतात तर घरामध्ये होणारे बदल म्हणजे भांडणं थांबतात, तसेच पैशांचा साठा वाढतो, तसेच संतती सुख लाभते, आजार कमी होत असतात आणि घरात देवता स्थिर होत असतात, दुर्भाग्य बदलून भाग्य तयार होतं, मन प्रसन्न राहतं, व्यवसायात यश मिळतं, तसेच नातेसंबंध सुधारतात, आत्मिक शांती मिळते आणि आपल्याला अनेक प्रकारचं समाधान भेटत असतो। आता हे 11 दिव्यांचे उपाय पाहिले ते प्रत्येक मराठी कुटुंबाने जर केलं तर त्यांना पाहिजे तसा रिझल्ट नक्कीच भेटत असतो। म्हणून तुम्ही हा उपाय केला तर तुमचे घर म्हणजे लक्ष्मीची स्थायी निवासस्थान बनेल। पैसा, सुख, समाधान, प्रगती, यश सगळं तुमच्या चरणांशी येईल। तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक किंवा सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।